नमस्कार नमस्कार. परत एकदा ही जाहिरात दिसते तुम्हाला, ती आहे MPKV ची. कंत्राटीच आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअलच आहे. परंतु जे आता अजून बेरोजगार आहेत, ज्यांचं लग्न जुळत नाही किंवा लग्न जुळवायचं आहे अशांसाठी, आणि जे अजून कंत्राटी जॉब म्हणजे कुठेतरी काहीतरी करत आहे, त्यांना त्यांच्या प्रायव्हेट जॉबपेक्षा हा कंत्राटी जॉब गव्हर्नमेंटचा आहे, त्यामुळे तो परवडेल अशाच लोकांसाठी ही जाहिरात आहे असं समजून चला. बाकीच्यांनी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, काहीतरी कुठेतरी जॉब करायचा अशाने सुद्धा करू शकता. परंतु जे जवळपास 20, 22, 23 वर्षाचे जे आपले तरुण आहेत, तर त्यांनी नाही केला तरी चालेल, 23-24 वाले सुद्धा. कारण त्यांच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी कृषी सेवकची आहे. कृषी सेवकची खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीच्या उद्देशाने तुम्ही तुमची तयारी करू शकता. सध्या या जाहिरातीकडे एवढं वळलं नाही तर चालेल. ठीक आहे, आपण अगोदर जाहिरात बघून घेऊ, त्यानंतर तुम्ही जज करा की मी खरंच या जाहिरातीचा फॉर्म भरायला पाहिजेत की नाही. अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणासाठी आहेत ते. आता ही जाहिरातीनुसार याची लास्ट डेट कधी आहे आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, जागा किती आहे, पगार किती राहणार आहे, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. अगोदर मेजर जे पॉइंट आहे ना ते बघून घेऊ, म्हणजे काय काय आहे या जाहिरातीमध्ये. हे बघा, अगोदर तुम्ही हे एक लक्षात ठेवा, ही MPKV ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट वाल्यांची जाहिरात आहे. त्यामुळे इथं हे जे नाव आहे तुम्हाला पुढे पुढे कामी येणार आहे ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी. आता जाहिरात आहे 26 फेब्रुवारी 2026 ची. आपण त्याच्या ज्या तारखा आहे त्या डिटेल बघून घेऊ व्यवस्थित, कारण तुम्हाला ते कायम म्हणजे या जाहिरातीपुरत्या तरी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेतच. ठीक आहे. नंबर एक ऍप्लिकेशन कधीपासून चालू झालेले आहे, तर म्हणजे 26 तारखेपासून चालू झालेलं आहे. 13 तारखेपर्यंत, 13 मार्च पर्यंत ऍप्लिकेशन चालू राहतील. 13 मार्च. ठीक आहे, म्हणजे 17 आवर म्हणजे 5 वाजेपर्यंत ऍप्लिकेशन चालू राहतील ऑफिस वेळानुसार. ते ऑनलाईन ऍप्लिकेशन पाठवायचे नाही तुम्हाला, कसे पाठवायचे ते सांगतोय. नंतर 20 तारखेला इंटरव्ह्यू साठीची जे म्हणजे एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांची एक लिस्ट येतील. नंतर 21 मार्च ते 23 मार्च पर्यंत त्या लिस्टवर तुमच्या काही हरकती आहेत का, काही ग्रीव्हन्स आहेत का, ते पाठवायचे 21 ते 23 मार्च पर्यंत. नंतर फायनल लिस्ट राहतील जे एलिजिबल कॅन्डिडेट आहे इंटरव्ह्यू साठी, तर ती आहे 25 मार्च पर्यंत. 25 मार्चला ती लिस्ट येऊन जातील. नंतर 30 मार्चला तुमचे इंटरव्ह्यू राहतील आणि 9 वाजेपर्यंत तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत इथं हजर राहायचं आहे. कुठं, तर डायरेक्टरेट रिसर्च MPKV राहुरी इथं. ठीक आहे. आता हे बघा, ही कंत्राटी जाहिरात आहे, म्हणजे 6 महिने किंवा 11 महिने याचा कालावधी राहत असते. तरी पण या जाहिरातीचा कालावधी त्यांनी 6 महिने असा दाखवलेला आहे. ठीक आहे. तर बघा, याच्या ज्या पोस्ट आहेत त्या बघून घेऊ आपण सविस्तर. तर यामध्ये पहिली पोस्ट आहे आपली सिनियर रिसर्च फेलो, म्हणजे आपला SRF ही पोस्ट जी आहे याची जवळपास 2 जागा आहे. परंतु याचं जे क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे MSc ऍग्रिकल्चर, आणि ते पण ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये झाली पाहिजेत. ठीक आहे. सोबत कम्प्युटर. आता कम्प्युटर जे आहेत ना, ही कम्प्युटर संगणक MSCIT किंवा संबंधित तत्सम, तर ते सगळ्या पोस्टला लागू केलेलं आहे. मी परत ते सांगणार नाही. आणि डिझायरेबल जे आहेत ना, डिझायरेबल म्हणजे त्यांची इच्छा आहे का जर आम्हाला असा कॅन्डिडेट भेटला तर आमचं खूप चांगलं, याला आम्ही जास्त प्रेफरन्स देऊ. म्हणजे कसा, रिटायर्ड पर्सन COC स्कीम अंतर्गत, म्हणजे युनिव्हर्सिटीची जे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जी स्कीम आहे त्या अंतर्गत जे रिटायर्ड आहेत ना त्याला आम्ही जास्त प्रेफरन्स देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. डिझायरेबल आहे. ठीक आहे. आता पुढे डिझायरेबल ना कम्प्युटर सगळ्या पोस्टसाठी लागू आहे. तर आता बघा, ज्युनियर रिसर्च फेलो जे आहेत ना, याला आपण JRF असं म्हणत असतो. तर यासाठी एक पोस्ट आहे ज्युनियर रिसर्च फेलोची. BSc ऍग्रिकल्चर वाले, BSc ऍग्रिकल्चर वाले, त्यामध्ये ऍग्रिकल्चर जनरल वाला आपलं, हॉर्टिकल्चर वाले सुद्धा चालते, फॉरेस्ट्री वाले सुद्धा चालते, आणि ABM वाले सुद्धा चालते. सोबत कम्प्युटर लागलेला आहे आणि COC स्कीम अंतर्गत ते डिझायरेबल, ते तर लागूच आहे. आता 35,400 जवळपास याचं पेमेंट आहे JRFचं, आणि SRFचं 41,800. सोबत तुम्हाला HRA लागू आहे. HRA म्हणजे हाऊसिंग रेंट अलाउन्सेस जे आहेत, तर ते कंत्राटी जे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असतात त्याला लागू नसतात. परंतु इथे त्यांनी HRA दिलेला आहे. तसंच HRA त्यांनी फील्ड असिस्टंट साठी सुद्धा दिलेला आहे. फील्ड असिस्टंट FA ही पोस्ट आहे जवळपास 5+4 म्हणजे टोटल 9 जागा आहेत असं गृहीत धरा. सध्या तुम्ही टोटल 9 जागा आहेत. 5+4, 5 म्हणजे जवळपास, आता सांगतो मी, ज्या जागा खाली आहेत त्या, आणि 4 म्हणजे या जागा ज्या अपेक्षित खाली होणार आहे काही दिवसामध्ये त्या. ठीक आहे. 25,500 याला पेमेंट आहे. सोबत HRA लागू आहेत. म्हणजे जवळपास समजा 1,000, 2,000, 3,000 जवळपास HRA जर आला तर म्हणजे तुम्हाला जवळपास याचं पेमेंट 28 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. आता याला जे एसेन्शियल म्हणजे क्वालिफिकेशन मागितलेलं आहे ते BSc ऍग्रिकल्चर, कोणतंही ऍग्रिकल्चर असो, हॉर्टिकल्चर असो, फॉरेस्ट्री असो की ABM असो. ठीक आहे. आता हे चालेल. सोबत कोण चालणार आहे, सोबत चालणार आहे डिप्लोमावाले, डिप्लोमा ऍग्रिकल्चर. लक्षात ठेवा, डिप्लोमा ऍग्रिकल्चर सुद्धा या पोस्टला चालणार आहे फील्ड असिस्टंटला.
ठीक आहे. आता फील्ड असिस्टंटला डिप्लोमा आणि बीएससी ऍग्रिकल्चर दोन्ही पोस्ट किती 9. आता बघा डिझायरेबल, परत मग डिझायरेबल कसे सीयूसी म्हणजे त्या स्कीम अंतर्गत जे रिटायर्ड झाले ते, इथे एक एक्स्ट्रा डिझायरेबल आहे म्हणजे वॅकंट सेंटर रिजनल कॅन्डिडेट. म्हणजे ह्या वॅकंट सेंटरला आता सध्या जे रिक्त जागा ज्या सेंटरला आहेत त्या सेंटरच्या रिजन मधला, त्या प्रदेशामधला म्हणजे त्या एरियामधला जो कॅन्डिडेट असेल त्याला जास्त प्रेफरन्स देणार आहे ते. ठीक आहे. आता पुढे बघू, ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या. आता 6 महिने याची व्हॅलिडिटी राहणार आहे या पोस्टची. अगोदर तुम्हाला मी एक महत्वाची नोंद इथं लक्षात घ्यायची आहे, ती अगोदर तुम्हाला दाखवतो. इथे बघा काय म्हटलेलं आहे, इथे म्हटलेलं आहे को टर्मिनस विथ स्कीम, म्हणजे स्कीम जोपर्यंत चालणार आहे डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सची तोपर्यंत या पोस्टची व्हॅलिडिटी राहील. म्हणजे तुमचे ड्युटी कधी राहतील तर 6 महिने जवळपास इथं देऊन 6 महिने, किंवा मग ते स्कीम चालेल तोपर्यंत. ठीक आहे. किंवा बजेट अँड कंटिन्युएशन म्हणजे बजेट जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत, म्हणजे पैसा आला पाहिजेत ना त्या स्कीम अंतर्गत, जोपर्यंत तसा पैसा येतील तसं तुमची नियुक्ती राहतील, तसं तुमचं काम राहतील. तुमचं काम तिथे ते स्कीम संपली की तुमचं काम संपलं, एक कंत्राटी असंच राहते. ठीक आहे. पुढे सांगतो तुम्हाला. आता हे झालंय. आता पुढे बघा, आता वॅकंट सेंटर दिलेलं आहे. वॅकंट सेंटर ज्यांना पाहिजेत, ज्यांना अशा पोस्टसाठी भरायचं आहे त्यांनी वॅकंट सेंटर अगोदर बघून घ्या, कारण हे डिझायरेबल त्यांनी दिलेलं आहे. तर पहिलं बघा एसआरएफ सिनियर रिसर्च फेलो, एसआरएफ जे आहेत तर त्यामध्ये 2 पोस्ट आहे, एक धुळ्याची आहे एक अकोल्याची आहे. धुळे आणि अकोलामध्ये एक जवळपास 2 पोस्ट. या रिजन मध्ये जे लोक असेल त्यांनी भरलेला खूप चांगली गोष्ट राहतील. नंतर परंतु याला ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स एमएससी पाहिजेत. ज्युनियर रिसर्च फेलो म्हणजे आपलं जेआरएफ साठी यांनी ऍग्रिकल्चर पाहिजेत ना. आता हे कॅम्पस एमपीकेव्हीचा जो कॅम्पस आहे तिथंच तुम्हाला ड्युटी राहणार आहे. पुढं फील्ड असिस्टंट ही जी पोस्ट आहे, ह्या ज्या मी तुम्हाला 5 जागा सांगितलेल्या आहे आणि 4 जागा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या एक्सपेक्टेड वॅकंट सेंटर म्हणजे जिथं अपेक्षित वॅकंट आहेत ते. आता या ज्या 5 जागा आहेत म्हणजे सध्या रिक्त आहेत त्या या आहेत नागपूर पर्यंतच्या. ठीक आहे. नागपूरला आहेत मौदा येथे, बुलढाण्याला शेगाव येथे, अकोल्याला बालापूर येथे, नंतर धाराशिव येथे आणि कोल्हापूरला गदिनगलज इथे. ठीक आहे. आता या 5 पोस्ट आहे, 5 जागेवर पोस्ट म्हणजे 5 जागा आहे या 5 सेंटरवर. पुढे या 4 सेंटर दिसत आहे इथे अपेक्षित राहणार आहे, म्हणजे इथं ह्या जर खाली झाल्यानंतर या भरल्या जातील तर ते काय नांदेडची, नंतर सांगली, वर्धा आणि लातूर इथे राहणार आहे. टोटल 9 पोस्ट आहे. ठीक आहे. आता ज्युनियर क्लर्कची हे कॅम्पसमध्येच राहणार आहे, एमपीकेव्हीच्या 1 पोस्ट आहे. टोटल 13 पोस्ट आहे या जाहिरातीमध्ये. समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आता बघा हे कंत्राटी आहे 6 महिन्यासाठी. मी काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीला, ज्याचं वय 20, 21, 22, 23, 24 पर्यंत आहे अशांनी नाही भरलं तरी चालेल, परंतु जे बाहेर जॉब करतंय, कुठेतरी प्रायव्हेट जॉब असते तशांनी भरलेलं चांगलं राहतील, कारण ते बाहेर प्रायव्हेट करतच आहे आणि हा एक गव्हर्नमेंटच आहे. जर स्कीम चांगली 2-3 वर्ष चालली तर चाललीच म्हणायचं. मग तुमचं बऱ्याच जणांचं वय वाढत राहते तर मग लग्न वगैरे या उद्देशाने होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिकल सांगतो मी. आणि आता जे 22, 23, 24 चे आहेत ना, अशांनी काय करायचं, अशांनी माहिती आहे का, तुम्ही कृषी सेवक येत आहे, कृषी सेवक, तर त्याची तयारी जर करत असेल तर बेस्टच. त्यामुळे त्याची तयारी करणं चालू करा. आपलं ऍप्लिकेशन आहे दास ऑफिसर अकॅडमीचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथं जाऊन तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिळतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे पीवायक्यू. तिथं जायचं, पीवायक्यू बघायचे, सोडवायचे, टेस्ट पण आहेत, पीडीएफ पण आहेत, सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि बरेच जण, आता काही जणांना प्रॉपर म्हणजे गायडन्स तर लागतेच, सोबत प्रॉपर बॅच पण पाहिजेत. मग अशांसाठी तुम्हाला सांगतोय, एकच मिनिट, अशांसाठी बॅच पण सांगतोय. हे बघा, ज्यांना प्रॉपर स्टडी करायचं आहे अशांसाठी ही बॅच आहे आपली दास कृषीची किंवा दास ऑफिसर अकॅडमीची. आता दास कृषी आपलं अगोदरचं नाव होतं, ते आता आपण दास ऑफिसर अकॅडमी असं केलेलं आहे. तर या बॅच नुसार तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे तुमच्या सिलेक्शनची. म्हणजे यामध्ये प्रॉपर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमामध्ये ही बॅच अवेलेबल आहे. फीजची पण गॅरंटी आहे तुम्हाला. अगोदर आता फीज भरायचं काम नाही. 16,000 याची फीज आहे. याची फीज किती आहे? 16,000. परंतु सध्या भरायचं काम नाही. जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हाच तुम्हाला भरावे लागेल. सध्या मग काय करायचं आहे, सध्या तुम्हाला फक्त 999 याची नॉमिनल फीज आहे, फीज भरायची आहे. नाहीतर मी अशी बॅच चालू केली तर मग कुणी यायचो, नंतरच फीज द्यायचे. माझा मास्तर काय म्हणते, फीज नंतर द्यायची असं म्हणतं. त्यामुळे सगळेच यायचे होते. त्यामुळे 999 लावलेत आपण. त्यामुळे 999 भरून तुम्हाला यामध्ये ऍडमिशन करता येतील. जर तुमचं सिलेक्शन झालं तरच ते 16,000 भरायचे, नाही झाले तर 16,000 भरायचं काम नाही. जर सिलेक्शन नाही झालं तर या पण 999 मधून तुमची 50% फीज रिटर्न होऊन जाईल. रिटर्न. ठीक आहे. त्यामुळे एवढी गॅरंटी दिलेली आहे. ठीक आहे. ही झाली फीजची गॅरंटी. यामध्ये काय काय होणार आहे, यामध्ये तुम्हाला लेक्चर मिळेल प्रॉपर.
त्या लेक्चरवर एक पीडीएफ, शॉर्ट नोट्स जे काय द्यायचं आहे ते मिळेल. नंतर एक टेस्ट राहील, जे लेक्चर झालेलं आहे, ज्या लेक्चरवर म्हणजे जे लेक्चर झालेले आहेत ना त्याच लेक्चरवर ती प्रॉपर टेस्ट राहतील. टेस्ट नंतर तुम्हाला होमवर्क, अजून ते काय ग्रुप डिस्कशन वगैरे आपलं चालूच राहते. ग्रुप डिस्कशन तुमच्यावर डिपेंड आहे तरी पण, ठीक आहे. हे सगळं या बॅच मध्ये राहणार आहेत. तर प्रॉपर म्हणजे ज्यांना आता जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, सोबत जे गृहिणी आहेत, कंपनीमध्ये काम करणार आहे किंवा शेतीमध्ये अजूनही काम करत आहे, अशांसाठी खूप चांगली बॅच आहे ही, ठीक आहे. अजून काय यामध्ये अजून तुम्ही हे बघून घ्या, आपलं पॉज करून तुम्ही बघून घ्या पोस्टर. अजून त्यांना अतिरिक्त माहिती पाहिजेत अशांनी या नंबरवर कॉल करायचा. आपलं ऍप्लिकेशन आहे दास ऑफिसर, दास ऑफिसर, दास ऑफिसर, दास ऑफिसर अकॅडमी हे आपलं ऍप्लिकेशन आहे. इथून तुम्ही हे बॅच परचेस करू शकतात, कृषी सेवक गॅरंटीवाली बॅच, ठीक आहे. आता ज्यांना प्रॉपर स्टडी करायचा आहे त्यांच्यासाठी हे सांगितलेलं आहे. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. मूळ मुद्दा आहे आपला, परत तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, एकच मिनिट अजून एक सांगायचं आहे. ग्रामसेवक, ग्रामसेवक, ज्यांना ग्रामसेवकचा स्टडी करायचा आहे त्यांच्यासाठी ग्रामसेवकची बॅच आहे. तुम्ही पॉज करून हे सगळं बघून घ्या, ठीक आहे. आता जे माहिती आहे का बघा, जे 4 मार्च पर्यंत ऍडमिशन करणार आहे त्यांच्यासाठी ऑफर अशी आहे. 4 मार्च वाल्यांसाठी 4 मार्च पर्यंत जे ऍडमिशन करणार आहे त्यांना 2499 फीज लागतील. 2499, ठीक आहे. 2499 फीज लागतील आणि बाकी मग याची 2999 फीज आहे. परंतु आता 4 मार्च पर्यंत ऍडमिशन करेल त्यांच्यासाठी. आता हे तलाठी भरती, ज्यांना तलाठीचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी मास्टर प्लॅन आहे 4 मार्च पासून चालू होणार आहे. 4 मार्च पासून 80 दिवसामध्ये सगळं कव्हर केलं जाणार आहे. त्याची फीज आहे 499. सोबत हे महत्वाचं आहे, 10 वाली डेली टेस्ट, ज्यांना रोज टेस्ट सोडवायचे आहे त्यांच्यासाठी आहे ते, ठीक आहे. 10 रुपयामध्ये तुमचं महिन्याभर एक डेली टेस्ट चालवून जाईल. रोज तुम्हाला 10 प्रश्नांची 20 गुणांची टेस्ट येत राहतील. सोबत तुम्हाला ओके ऍप पण फ्री मध्येच येत आहे आणि चालू घडामोडीचे पीडीएफ पण, ठीक आहे. आता वॅकन्सी हे समजलं तुम्हाला. आता पुढे येऊ. आता तुम्हाला फॉर्म कुठे टाकायचा आहे. आता हे जे म्हणजे प्रोसेस आहे, तर तुमच्या याच्यानुसार बघा, त्या वॅकंट नुसार तुम्ही फॉर्म टाकायचा आहे. आणि याची प्रोसेस जी आहे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, ईमेलवर पाठवू शकता, ठीक आहे. ईमेल कुठे आहे आपला ईमेल, एक मिनिट ईमेल दाखवून देतो तुम्हाला. त्या ईमेलवर तुम्ही पाठवू शकता. हा ईमेल आहे, इथे पण पाठवू शकता किंवा या पत्त्यावर पाठवू शकता. डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटच्या पत्त्यावर पाठवू शकता तुम्ही यावाल्या, ठीक आहे. पोस्टाने, बाय हँड आणि ईमेलद्वारे 3च माध्यमातून तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि याचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे तुमचा डायरेक्ट पहिले इंटरव्ह्यू राहतील, त्या इंटरव्ह्यूसाठी ज्या तारखा दिलेल्या आहेत त्यानुसार, आणि याचं जे वेटेज आहे इंटरव्ह्यूची लिस्ट जे लागणार आहे ते तुमच्या क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, पब्लिकेशन, जर तुमचं पब्लिकेशन काही असेल तर, आणि स्पेशल कॉन्ट्रीब्युशन यावर 40% वेटेज आहे आणि इंटरव्ह्यू प्रोसेस यावर 60% वेटेज आहे. या दोन्हीच्या माध्यमातून तुमची लिस्ट लागेल, सिलेक्शन लिस्ट, ठीक आहे. पुढे आता अजून काय, एक तृतीयांश आपलं याला 1:3 असं म्हणतो. 1:3 याचा रेशो राहतील इंटरव्ह्यूला बोलवण्याचा, ठीक आहे. म्हणजे जवळपास 3 कॅन्डिडेट बोलावेल एका जागेसाठी. पुढे असं काही नाही. यामध्ये हा फॉर्म दिलेला आहे, हा फॉर्म आहेत, ठीक आहे. हा फॉर्म आहेत SRF JRF साठी. पुढे हा फॉर्म आहे फील्ड असिस्टंट आणि ज्युनियर क्लर्क साठी. हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे पोस्टाने, बाय हँड किंवा मग ईमेलद्वारे, ठीक आहे. थांबू, धन्यवाद.